मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेनवरील प्रश्न नक्कीच येत असतात. वेळ, वेग, अंतर आणि ट्रेन या टॉपिकवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न नेहमीच असतात. तेव्हा बघूयात की आजचा प्रश्न नेमका कोणता आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे, त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघूयात की प्रश्न काय आहे. एका ट्रेनची लांबी ही 100 मीटर असून ती एका झाडाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनचा वेग किती? बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनची लांबी 100 मीटर दिलेली आहे आणि वेळ हा 20 सेकंद इतका दिलेला आहे. आपल्याला ट्रेनचा वेग किती हे काढण्यास सांगितलं आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे, लांबी किंवा डिस्टन्स किंवा अंतर बरोबर 100 मीटर, वेळ किंवा टाइम 20 सेकंद आणि वेग काढायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अंतर बरोबर वेग गुणुले वेळ हे सूत्र वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ याला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता आपल्याकडे अंतर दिलेलं आहे 100 मीटर आणि स्पीड दिलेली आहे 20 सेकंद. आपल्याला वेळ काढायचा आहे, वेळ माहीत नाही म्हणून वेळ जशाला तसं घेतलं. आता गुणाकारातलं 20 100च्या छेदस्थानी आलं म्हणून 100 भागिले 20 बरोबर वेळ असं झालं. आता 20 न 100ला भाग द्यायचा आहे. 20 एक 20 आणि 20 पंचा 100 असं आलं म्हणून 5 बरोबर वेळ हे आपल्याला मिळालं. आता आपल्याला शेवटचं उत्तर भेटलेलं आहे, वेळ बरोबर 5 सेकंद. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.